Hi students, from the first chapter of science, that is laws of motion, today we will learn about Newton's first law of motion. But before that, let us see very important two terms, that are balanced force and unbalanced force. In this picture, you can see that both the sides of a balance are horizontally at the same level. Means both sides exerts same force on the balance. Oh, this is a game of tug of war. Both the sides have equal forces, that is 500 newtons. So that rope cannot be moved. In this another picture, there are two persons applying force on a box. The first person applies 315 newton and the second person applies the same force. In this case also, the box can't be moved. And now in this third picture, there is a steady ball. Ball's weight acts like a force on surface, and at the same time surface also acts same force on the ball, and so ball is in a steady position. या तीनही उदाहरणांचा विचार केला तर फोर्स लावला गेलेला आहे, पण दोनही बाजूंनी समान फोर्स लावला गेलेला आहे. All in these examples, one thing is common, and that is there is no any change in the state of these objects. तीनही उदाहरणांमधली एक कॉमन गोष्ट अशी आहे की या तीनही उदाहरणांमध्ये जो बदल अपेक्षित आहे तो बदल घडलाच नाही. ॲक्च्युअली फोर्स इज अप्लाइड ऑन देम, बट स्टील देअर इज नो चेंज. ॲक्च्युअली फोर्स लावला गेला पण तरीही बदल का घडला नाही? बिकॉज ऑफ बॅलन्स्ड फोर्स. एकाच वस्तूवर दोन बाजूंनी लावलेली बले जर समान असतील तर त्या ठिकाणी त्या वस्तूवर बल क्रिया करणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या स्थितीत आपल्याला बदल आढळणार नाही आणि यालाच बॅलन्स्ड फोर्स असे म्हणता येईल. आता आणखी काही उदाहरणे पाहूयात. चिल्ड्रन्स फेवरेट गेम सीसॉ. But here one side of seesaw is at upward side and another is at downward. Obviously there is no equal forces applied on it. In a second picture, there is a heavy box of 40 kg and two girls push it in a forward direction. Box पुढे ढकलला जाईल का? Both the girls having masses 35 and 30 kg means togetherly 65 kg and the box has 40 kg. So of course that box will be change its position in upward direction. In the third example, there are also difference in between the forces applied on a boy, that is 10 newton and 6 newton, and so the boy can be moved. या आता तीनही उदाहरणांमध्ये पाहिले तर लावलेला फोर्स जो आहे तो वेगवेगळा आहे. पहिल्या उदाहरणामध्ये एका बाजूने लावलेला फोर्स जास्त आहे, दुसऱ्या बाजूने लावलेला फोर्स कमी आहे. दुसऱ्या उदाहरणांमध्ये बॉक्स देखील त्या मुलींवरती फोर्स लावतोय आणि मुली त्या बॉक्सवरती फोर्स लावतात. दोन्हींचे मास दिलेले आहेत 40 kg आणि 65 kg. त्यांचं मास म्हणजेच या ठिकाणी जर त्यांनी लावलेल्या फोर्सचा विचार केला, फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, F=mg, म्हणजे मास कन्सिडर इथं केलंच पाहिजे. मग ज्याचं मास जास्त आहे त्याच्याकडून लावलेला फोर्स जास्त आहे, म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये देखील लावलेला फोर्स हा वेगवेगळा आहे आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये देखील लावलेला फोर्स हा वेगळा आहे. त्यामुळे तो मुलगा जो आहे मधला तो 10 न्यूटन ज्या ठिकाणी फोर्स लावलेला आहे त्या कडेला खेचला जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीनही उदाहरणांमध्ये असे दिसून येईल की तिथं बदल झालेला आहे. मीन्स ऑल in these examples we can see some changes and these are because of unbalanced force. आणि हे सर्व जे स्थितीमध्ये होणारे बदल आहेत ते ऑब्वियसली अनबॅलन्स्ड फोर्समुळे
झालेले बदल असतील. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेचमध्ये जर दोन्ही बाजूंनी समान फोर्स अप्लाय झाला, म्हणजेच बॅलन्स्ड फोर्स अप्लाय झाला, तर रस्सी कोणत्याच बाजूला खेचली जाणार नाही. आणि मग या ठिकाणी लावलेला जो फोर्स असेल दॅट इज द बॅलन्स्ड फोर्स. आणि जर दोन्ही बाजूंनी लावलेला फोर्स हा वेगवेगळा असेल तर रस्सी एका बाजूला खेचली जाईल आणि त्यावेळेस लावलेला फोर्स जो असेल तो असेल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे या ठिकाणी बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, या दोन गोष्टी लक्षात घ्या. कारण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहत असताना आपल्याला या फोर्समधला फरक जो आहे तो कळणं अपेक्षित आहे. नाव we will see our main point, and that is Newton's first law of motion. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. एखादी वस्तू आहे याच स्थितीत राहील किंवा ती एका सरळ रेषेत एकसारख्या गतीतच राहील जोपर्यंत त्यावर कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत. म्हणजे हा जो लॉ आहे तो व्यवस्थित कट करून लक्षात ठेवायचा. हे पूर्ण जे सेंटेन्स आहे ते टप्प्याटप्प्यात लक्षात ठेवायचं. द फर्स्ट सेंटेन्स इज दॅट an object continues to remain at rest. एखादी वस्तू आहे या स्थितीत राहील. और in a state of uniform motion along a straight line, किंवा ती एक समान गतीत राहील एका रेषेमध्ये. unless an external unbalanced force act on it, जोपर्यंत त्याच्यावर कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत. अनबॅलन्स्ड फोर्स का इंडिकेट केलेला आहे, का लक्षात घ्यायचं आहे, कारण बॅलन्स्ड फोर्स असेल तर स्थितीमध्ये बदल होणारच नाही. अनबॅलन्स्ड फोर्स जेव्हा असणार आहे तेव्हाच क्रिया घडणार आहे, बदल घडणार आहे. इन शॉर्ट, an object at rest stays at rest and an object in motion stays in motion with the same speed and in the same direction unless acted upon by an unbalanced force. म्हणजे जोपर्यंत त्याच्यावरती कोणताही म्हणजे एखाद्या वस्तूवरती कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत ती वस्तू जर स्थिर असेल तर स्थिर राहील, जर ती एकसारख्या गतीत एका दिशेमध्ये असेल तर ती आहे अशी त्या गतीमध्येच राहील. आता याचे स्पष्टीकरण आपण काही उदाहरणांद्वारे पाहूयात. देर इज अ बॉल विच इज इन अ स्टडी पोझिशन ॲट फर्स्ट. सुरुवातीला तो बॉल स्टडी पोझिशनमध्ये आहे, स्थिर आहे. जेव्हा फुटबॉल प्लेयरनी त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तेव्हाच तो हलला, त्याला मोशन मिळाली. म्हणजे जोपर्यंत फोर्स लावलेला नाही आहे तोपर्यंत तो आहे अशा स्थितीत आहे. इन द सेकंड एक्झाम्पल, तो बॉल मोशनमध्ये आहे, एका ठराविक डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये मोशन असलेला जो ऑब्जेक्ट किंवा बॉल त्याला जेव्हा वेगळा फोर्स लावला जातोय, वेगळ्या दिशेने फोर्स लावला जातोय तेव्हा तो त्याची दिशा बदलतोय. म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी बदल झाला जेव्हा त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाला तेव्हाच. म्हणजे या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की जोपर्यंत बाहेरून अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होणार नाही तोपर्यंत जर वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि जर ती गतीत असेल तर ती तशीच गतीत राहील. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपणाला जडत्वाचा गुणधर्म देखील स्पष्ट करतो. तो म्हणजे एखादी वस्तू लगेचच स्वतःची स्थिती बदलू शकत नाही, ती आहे याच स्थितीत राहते. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फेनॉमेनन ऑफ इनर्शिया, दॅट इज द इनएबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट to change its state of motion on its own. Let's see. धावपटू ट्रॅकवर धावत आहे. शर्यतीचा शेवटचा टप्पा ओलांडून होत आहे, परंतु तरीही ते धावपटू तसेच पुढे धावत राहतात. आपल्याला माहिती आहे पळत असताना अचानक थांबणे शक्य होत नाही.
तसेच पुढेच काही अंतर जाईस्तोवर तो जो प्लेयर आहे, धावपटू आहे, तसाच पुढे धावत राहतो. इन दिस केस ॲथलीट्स आर इन अ मोशन and they cannot stop immediately because they cannot change their state of motion. आत्ता ते कोणत्या स्थितीत आहेत? मोशनमध्ये आहेत. आणि ती स्टेट ऑफ मोशन जी आहे, ती स्टेट ऑफ मोशन ते बदलू शकत नाहीत. या एक्झाम्पलमध्ये एखादा बॉल क्रीडांगणावरती जोरात फेकल्यानंतर तो तसाच पुढे पुढे जातो. विल दिस बॉल स्टॉप? तो बॉल थांबेल का? ऑफकोर्स थांबणार आहे. देर इज अ फ्रिक्शनल फोर्स. त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असणार आहे विच इज एक्झर्टेड बाय द ग्राउंड. म्हणजे या ठिकाणी जमिनीकडे घर्षण बल कार्यरत होत असल्या कारणाने ठराविक वेळेनंतर तो बॉल थांबेल. आणि हाच बॉल समजा अंतराळात टाकले तर काय होईल? विचार करा तुम्ही. या ठिकाणी फोर्स अप्लाय झालाय, एक वेगळा अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय झाला, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स, आणि त्यामुळे तो बॉल थांबेल. पण जर हा बॉल अंतराळामध्ये टाकला, फ्रिक्शनल फोर्स नाही आहे, जमीन नाही आहे, काहीच नाही आहे, तर त्या ठिकाणी तो बॉल थांबू शकेल का? थिंक अबाउट इट. आता देर इज वन अनदर एक्झाम्पल. या उदाहरणामध्ये मोकळ्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवलेला आहे व त्यावर एक नाणे ठेवले आहे. बोथ आर इन अ स्टडी पोझिशन. दोन्ही स्टडी पोझिशनला आहेत. दे आर इन अ स्टेट ऑफ रेस्ट. आता त्या पुठ्ठ्याला टिचकी मारली. आता तो पुठ्ठा तसाच पुढे जातो व ते नाणे मात्र त्या ग्लासमध्ये पडते. असे का होते? ते नाणे त्या पुठ्ठ्याबरोबर पुढे का जात नाही? बिकॉज स्टील द कार्ड इज इन अ स्टेट ऑफ मोशन. दॅट कॉइन डज नॉट चेंज इट्स रेस्ट पोझिशन अँड सो इट फॉल्स डाऊन. म्हणजे टिचकी मारल्यावर पुठ्ठ्याला गती मिळाली, परंतु नाण्याने त्याची स्थिर स्थिती सोडली नाही. त्यामुळे ते पुठ्ठ्याबरोबर पुढे गेले नाही आणि म्हणून तिथंच खाली पडलं. म्हणजे त्या ठिकाणी त्याने त्याची पोझिशन, त्याची स्थिती बदलली नाही आहे, ही स्थिती त्यावरती कायम राहिली. फोर्स लावल्यानंतर पुठ्ठ्यामध्ये बदल झाला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतोय? की जेव्हा फोर्स लावला जाईल तेव्हाच त्याच्यात बदल होईल, अन्यथा होणार नाही. म्हणजे दोन्ही नियम इथे आपल्याला दिसतात. पुठ्ठ्याला टिचकी मारली म्हणजे फोर्स लावला, पुठ्ठ्यामध्ये चेंज दिसून आला, देर इज अ चेंज. पण नाण्यावरती टिचकी मारलेली नाही. नाणं कोणत्या पोझिशनमध्ये आहे? तर रेस्ट पोझिशनमध्ये आहे. ते रेस्ट पोझिशनलाच राहते. या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते, an object at rest stays at rest and an object in motion stays in motion with the same speed and in the same direction unless acted upon by an unbalanced force. याआधीच सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशनला असेल, रेस्ट पोझिशनला राहील. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहील. अँड दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणखी काही उदाहरणं द्यायची झाली तुम्हाला तर आपल्याला माहिती आहे, चालत्या गाडीमध्ये आपण पाणी पिऊ शकत नाही. चालू बस असेल, अचानक थांबली, आपण पडतो. बस बंद असेल, अचानक चालू झाली तर आपण मागच्या बाजूला खेचले जातो. म्हणजे या ठिकाणी आपली बॉडी जी आहे ज्या पोझिशनमध्ये असते ती पोझिशन ती सोडत नाही. म्हणजे या सर्व उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येत आहे की कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये जर चेंज हवा असेल तर त्याच्यावरती फोर्स अप्लाय होणं गरजेचं आहे. अँड धिस इज द न्यूटन्स लॉ अँड विच इज ऑल्सो एक्सप्लेन्स द फेनॉमेनन ऑफ इनर्शिया अँड ऑल्सो दिस लॉ इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजेच न्यूटनच्या फर्स्ट लॉला लॉ ऑफ इनर्शिया असं देखील म्हटलं जातं. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? न्यूटनचा पहिला नियम लक्षात घ्यायचा आणि याच न्यूटनच्या पहिल्या नियमाला लॉ ऑफ इनर्शिया असं देखील म्हटलं जातं. धन्यवाद.